नमस्कार मैत्रिणींनो. तुम्ही म्हणताल आज सकाळी डब्याचा व्हिडिओ बनवला नाही का? तर आज नाही बनवला, कारण आज ते घरी येणार होते. त्यांचं काहीतरी काम होतं, त्यामुळे ते सकाळीच म्हटलेलं, मला रात्रीच म्हटलेलं की उद्या सकाळी काय मला डबा देऊ नको, मी घरीच येतो जेवायला. तरी पण मी तुम्हाला दाखवते मी आज काय बनवलं होतं जेवायसाठी. मी अजून नाही जेवण केलं, मी 1 वाजता करत असते. इथं सुक्कं बटाटे केले काय तिखटाचं, ह्याच्यात केले वरण, दिसते का तुम्हाला, आणि इथे केली चपाती, हे बघा. आणि भैया माझ्यापुरती दुपारी 1 वाजता मी भाकरी टाकत असते, कारण ही भैयाला लागते चपाती म्हणून सकाळीच करून ठेवत असते मी. आणि त्याने दुपारी 1 चपाती आणि म्हणजे थोडंसं त्याच्यावर हे टाकून खातं काहीतरी, आणि नंतर संध्याकाळी मग जिमवरून आल्यावर जेवतं. आणि ह्याच्यात केला मी भात, आणि इथं ठेवले दूध गरम करून. आता तुम्ही माझ्या मैत्रिणीनं की ताई तू रोजच वरण भात करते का? तर हो, वरण भात किंवा आमटी भात किंवा आमटी, डाळीची आमटी भात, आणि काहीतरी सुक्की भाजी करते, किंवा मग गरगटा केला तर गरगटा भाकरी करते, किंवा मग काहीतरी दुसरी भाजी करते. पण मी सकाळीच भात करते, संध्याकाळी जास्त भात करायच्या ह्याच्यात लागतच नाही. कारण दिवसभर कसं होतं, सकाळी ह्याने संध्याकाळी जास्त ह्याने जेवतच नाहीत, कारण 1 भाकरी, थोडंसं दूध, 1 वाटी दूध, 1 ज्वारीची भाकरी, आणि काहीतरी थोडंसं तोंडी लावायला असलं की त्यांचं भागतं. आणि मी तर संध्याकाळी जेवतच नाही वजनामुळं. आणि भैयाला तर 2 चपाती असले की भैयाचं भागतं. भैया मग काय करतो, म्हणजे आता तुम्ही म्हणसाल श्रावण आहे किंवा मग त्याचं डाएटचं, तर ती सोया आहे तो असते ना, सोयाबीन, तो आणून तो मिक्सरमध्ये असं म्हणजे थोडंसं पाण्यातून उकळून काढतो आणि मिक्सरमध्ये फिरवून त्यात सगळं टाकतो. म्हणजे असं काय तिखट मीठ काय असेल ते सगळं टाकतं, थोडंसं बेसन टाकतं, आणि त्याचं त्या नेरलेपच्या तव्यावर असं पराठा केल्यासारखं करतं, आणि तो सॉसबरोबर किंवा शेजवान चटणीबरोबर ते खातं. म्हणजे त्याच्यानुसार ते खातं. आणि सांगायची गोष्ट म्हणजे आता मला बऱ्याच जणांचा प्रश्न काल, म्हणजे भरपूर, आता जेवढं मी पहिलं एक वजन 10 किलो वजन कमी केलं ना, त्याच्यावर मला भरपूर सारे प्रश्न यायला लागलेत. तर मी त्याच्यावर थोडंसं बोलणार आहे. आणि मी तुम्हाला हे पण दाखवते की मला काल मी म्हणलं ना तुम्हाला, मी काल किती साड्या केल्यात, त्याचा पण व्हिडिओ मी बनवला. आणि आता मी तुम्हाला दाखवते मला आता अजून किती साड्या आल्यात ते रात्री. हे बघा मैत्रिणींनो, हे एकाच गिराकाच्यात बघा, दिसतात का तुम्हाला? हे सगळे खोकीच आहेत. ह्या मला वाटते 9 साड्या आहेत बघा, ह्या रात्रीच आलेत. आणि सगळ्या पैठणी, आणि त्यांच्या घराची पूजा आहे त्याच्यामुळं त्यांनी सगळ्यांसाठी साड्या अशा एकसारख्याने घेतल्या. आणि आता तुम्ही म्हणताल ना, बघा नका, सगळ्या एकच कलर आहेत बघा. ह्या रात्री आल्यात मला, ह्या 9 साड्या रात्री आल्यात ह्या. आणि ह्या दुकानातल्या आहेत बघा, ह्या पण आल्यात रात्रीच. बघा, असते का नाही मला कायमस्वरूपी काम. मी तुम्हाला म्हटलेलं ना की मला काम नाही असं कधीच नसते मैत्रिणीनं. ह्या रात्री आलेत बघा, ह्या रात्री एक जणीच्या 9 आहेत, आणि ह्या दुकानातल्या 6 आहेत. हे रात्री काम आले. तर आता हे जे मी फॉलचे तुकडे काढून दुकानात म्हणजे आणायसाठी पाठवले भैयाला. म्हटलं चला तोपर्यंत एक व्हिडिओ पण बनवू, आणि तुम्हाला मी थोडंसं बोलते पण. कारण मी बऱ्याच आणि भरपूर मला असे प्रश्न येतात की ताईंचे, ताई तुम्ही भात खाता का, ताई तुम्ही सकाळी नाश्त्याला काय खाता, आणि खरंच तुमचं वजन कमी झाले. आणि बऱ्याच जण जे माझ्या ओळखीचे आहेत त्या पण म्हणतात की संगीताताई खरंच तुम्ही तब्येत खूपच कमी केली, खूपच बारीक झाला आहे. म्हणजे बऱ्याच, आणि म्हणजे ह्याला जे मी पहिला व्हिडिओ बनवला ना की बाबा 10 किलो वजन मी कसं कमी केलं, त्याच्यावर तर एवढे भरपूर प्रश्न आहेत बघा. आणि आज मी त्या प्रश्नाची प्रत्येकाचे उत्तर देते. कारण सकाळी तुम्ही नाश्त्याला काय खाता, एका ताईने विचारलं की ताई तुम्ही नाश्त्याला काय खाता. ताई काय झालं तुम्हाला सांगू का, नाश्त्याला पोहे, तुम्ही जरी व्यायाम म्हणजे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, किंवा तुम्ही जर डाएटवर असाल, खरंच तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना, तर मी काय म्हणते ताई की मला तर पित्ताचा त्रास होतो त्याच्यामुळे मी पोहे खात नाही. आणि मला सकाळी उपीट असं काय करायचं म्हणलं तर माझ्याकडे तेवढा टाईम नसतो. त्याच्यामुळं ना मी उपीट वगैरे काय करत नाही, सांगायची गोष्ट म्हणजे. आणि मी पोहे पण, मला पित्ताचा त्रास असल्यामुळं ना मी पोहे खातच नाही. त्यामुळे मी सकाळी सफरचंद असू द्या, फळ कुठलेही असू द्या, मी फळं खाते. परत त्याला तुम्हाला सांगते, स्वीटकॉर्नची कणीस असेल तर मी स्वीटकॉर्नची कणीस खाते. पुन्हा आपलं म्हणजे हुलगं म्हणतो आपण त्याला, पण काय काय ठिकाणी त्याला कुळीत म्हणतात. तर ते पण मी भाजून ठेवते, आणि ते पण मी कुकरला शिट्ट्या करते, आणि त्याचं पाणी कधी कधी पित असते वाटीभर थोडंसं हे टाकून, मीठ वगैरे. आणि ते हुलगं असतात ना, त्यात मस्त कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसं तिखट मीठ टाकते, आणि ते कढईत परतून घेत असेल, तीच मी डिश भरून घेते.
ती पण खाते. कधी कधी मटकी, मूग, हुलगं, वाटाणा हे सगळं मिक्स भिजू घालते मी आणि त्याला पण थोडंसं असं परतून घेत असते कढईमध्ये थोडंसं मीठ तेल टाकून थोडंसं आणि त्याच्यावर कांदा टोमॅटो टाकून मी ती पण खाते. कधी कधी नुसती काकडी घेत असते, 2 काकड्या बारीक चिरून घेते, त्याच्यावर ते थोडंसं तिखट मीठ टाकते आणि ती पण खाते. म्हणजे माझं असं असते की बाबा हेच खावं असं काय नाही. कारण मी तर तसं करते बघा, मला जसा टाईम मिळेल तसं मी खाते. म्हणजे सकाळचं पण 10च्या आत मी काय तर थोडंसं नाश्त्याला खाते. आता कणसं चालू झाले स्वीट कॉर्नची, तर मी मकाचं कणीसच खाते. आणि दुपारी मात्र ना ताई सकाळी तुम्ही म्हणाल की चहा, एक जणीचा प्रश्न होता की तुम्ही चहा पिता का, तर हो मी चहा पिते. कारण मी सकाळी लवकर उठलेले असते आणि मला चहा लागतोच. सकाळी लवकर उठले की चहा पिल्याशिवाय कामच पुढचे होत नाहीत. त्यामुळे मी सकाळचा चहा घेते आणि नंतर 5 वाजता एकदा चहा घेते मैत्रिणीनं. आणि एक जणीचा ताईंचा प्रश्न होता की ताई तुम्ही भात खाता का, तर हो मी भात पण खाते, पण रोज मी भात खात नाही ताई. मला ज्या दिवशी भात खायची इच्छा होती, मी 8 दिवसातनं 15 दिवसातनं एकदा भात खाते. कारण मला मसाले भात खूप आवडतो. पण मी मसाले भात जेव्हा खाते ना, कढी भात आवडतो, मसाले भात आवडतो, पण जेव्हा मला भात खायचा असतो त्या दिवशी मी चपाती खात नाही आणि भाकरी खात नाही. मी चपाती तर खातच नाही, पण मी भात खायचा त्या दिवशी भाकरी अजिबात खात नाही. मी नुसता पोट भरून भातच खाते दुपारी 1:30 वाजता. आणि 1:30 वाजता जेवली ना त्याच्यावर मी संध्याकाळी काही खात नाही, संध्याकाळी 6 नंतर. आणि 4 वाजता जर भूक लागल्यासारखी वाटली, की बाबा मला तर आता 1 वर्ष झालं मी डाएटच्या ह्याच्यात आहे, तर मला जर भूक लागल्यासारखी वाटली तर मी चिरमुरे घरात आणून ठेवलेत. चिरमुरे चिवडा करून त्यात मग कांदा, टोमॅटो, काकडी असं चिरून सगळं टाकत असते आणि त्यात अगोदरचं तिखट मीठ असतेच. थोडासा फरसाणा वगैरे, थोडं खारं शेंगदाणा त्यात टाकून घेत असते आणि ते एक डिश भरून मी खाते 4 वाजता भूक लागली तर. नाहीतर मग नाहीच, संध्याकाळी 6 नंतर तर मी काहीच खातच नाही. कारण बऱ्याच जण आणि मला एक जण म्हणत होतं की ताई संध्याकाळी नाही जेवल्यावर झोप येत नाही. पण काय नाही, एकदा जर तुम्हाला शरीराला सवय लागली ना ताई, की 1-2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस तुम्हाला तसं वाटतं की मला झोप नाही लागत नाही, मला पोटात कळकळ करतंय असं वाटतं. पण नाही, एकदा सवय लागली की नाही वाटत. आणि जर तुम्हाला वाटलं, एका ताईचं आणि अजून एका ताईंची कमेंट होती की ताई संध्याकाळी थोडंसं सूप वगैरे घेतलं तर चालेल का, तर हो घ्या. मुगाच्या डाळीचं घ्या आणि ते आता आहेच की टोमॅटो कुठं सूप, कशाचे सूप, मी तर ती काही घेत नाही. पण तुम्ही घ्या. आणि मला तसं वाटलं तर मी नवीन नवीन काय करायची, मुगाची डाळीचं वरण केलेलं असायचं, ती 1 वाटीभर मी प्यायची. नाहीतर मुगाची डाळ घट्ट शिजवायची, त्याला थोडासा तडका द्यायची आणि तीच मी चमच्यानं खायची नवीन नवीन. पण आत्ता मला सवय लागली त्याच्यामुळं आत्ता मला काय वाटत नाही. आता कालच मी साड्या आणायला गेले होते माझ्या मैत्रिणीकडं. त्यांनी मला काल ड्रेसवर बघितलं, तर त्या मला म्हणल्या, "वाघजोईनी किती तब्येत खराब झाली, किती वजन आहे?" मी म्हणलं, "माझं बरोबर 58 किलो वजन आहे." 58 वर 30 किंवा 40 वर असेल म्हणलं, ते बी आपल्या कपड्याचं किंवा पाणी पिल्यालं, चहा पिल्यालं, काय खाल्लेलं असेल त्याचं वजन. पण सकाळ सकाळ जर लवकर केलं तर माझं बरोबर 58 किलो वजन भरते. त्यांना विश्वास बसेना. त्यांच्याकडे त्यांनी पण वजनासाठी फिरतात ना, त्यांचे गुडघे आणि दुखतात आणि टाचा. त्यांचा माझ्यावर विश्वास बसेना. त्यांनी मला वजन काटा बाहेर काढला आणि मला म्हणले, "ह्याच्यावर उभा राहा बरं बघू." तर मग ठीक आहे म्हणलं, उभा राहते. मी उभा राहिले तर 58 किलो 30 भरलं. तर मला म्हणले, "अहो 58 किलो 30 आहे म्हणजे बरोबर आहे की अहो मग तुमचं वजन तुम्ही म्हणताय ते." म्हणलं, "हो, कारण मला माहिती आहे ना मी 12 किलो वजन कमी केलं आहे ते. मी खोटं कशाला बोलू." आणि एखादं जर म्हटलं की बाबा तुम्ही एवढं व्हिडिओ बनवता, एवढं व्हिडिओमध्ये सांगता, तर बघू बरं वजन काट्यावर उभा राहावा वजन. तर मी वजन काट्यावर उभा राहून दाखवलं तर 58 किलो 30 भरलं होतं. कारण त्या पण म्हटल्या की अहो बरोबर आहे अहो, आता मी पण आजपासून चालू करते. आजपासून मी पण संध्याकाळी 6 नंतर काय खातच नाही. बघू एकदा करून तर बघते. जर वाटलं मला तर मी कायमस्वरूपी असंच करेन. ठीक आहे म्हटलं करा. आणि अजून एका ताईची कमेंट मला वाटते कालच आली होती का सकाळी आली होती काहीतरी, की तुम्ही म्हणजे मला भाकरी आवडतच नाही तर म्हणजे चपाती खाल्ली तर चालेल का? आता काय सांगू ताई तुम्हाला, चपाती म्हणजे मी तर चपाती 1 वर्ष झालं बघा चपाती कसलीच खात नाही. मी भाकरीच खाते, ज्वारीची असो, मकाची असो, बाजरीची असो, मी भाकरीच खाते. आणि ज्यावेळेस मला भाकरी खायचा कंटाळा म्हणजे वाटलं बाबा आज मला भाकरी खाऊ वाटेना, तर मी सगळी पिठं थोडी-थोडी घेत असते. त्यात मेथीची भाजी, पालकाची भाजी, थोडासा कांदा, तिखट, मीठ, हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर टाकते आणि त्याचे पराठे करते आणि ती दह्यासोबत खाते. आणि माझ्या खाण्यात ना नेहमी दही जास्त येतं, दही खाते मी. आता उन्हाळ्यात पण मी ताक भरपूर प्यायची, दही मी भरपूर खायची आणि अजून पण मी दही खाते. आणि माझे उपाशी असले तर मी थोडीशी उपास सोडताना पण माझं दही असतंच असतं. कारण रोजचं दूध असते त्यामुळे मी संध्याकाळी 1 वाटी दही लावते आणि ती सकाळच्याला मी ती दही, दुपारी जेवताना मी दही खातेच. म्हणजे माझ्या आहारात तर. आणि ह्यात जर काय सांगायचं राहिलं असेल ना मैत्रिणींनो चुकून,
तरी पण तुम्ही मला कमेंट करा, मी अजून परत व्हिडिओ बनवीन आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की मी अजून काय खाते किंवा काय नाही. पण मी चपाती तर अजून खाल्लेलीच नाही, मी भाकरीच खाते, भात पण मी जास्त खात नाही, बेकरीचे कुठलेही पदार्थ मी जास्त खात नाही मैत्रिणींनो. फक्त हाय हे घरातलंच भाजी भाकरी खाऊनच मी 12 किलो वजन कमी केले. तुम्हाला जर करायचं असेल तर माझा व्हिडिओ नक्की बघा आणि नक्की वजन कमी होईल. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.